पुंडलिकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। भयानक असा विराध नावाचा राक्षस त्याला एका क्षणामध्ये ठार मारलं आणि राम आणि लक्ष्मण या दोघांनी प्रताप दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे सीतामाईला अतिशय आनंद झाला आणि मग तिथून ते तिघजण शरभंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशेनं जाऊ लागलेले आहेत। मार्गक्रमण करत असताना 2 कोश अंतरावरती गेले। त्यावेळेला त्यांना शरभंग ऋषींचा आश्रम दिसू लागलेला आहे। ते शरभंग ऋषी अतिशय महान तपस्वी, त्यांना नेण्यासाठी ब्रह्मलोकावरून ब्रह्मदेवानं हंसयुक्त असं विमान इंद्राच्या बरोबर पाठवलेलं होतं। हंसयुक्त अशा विमानामध्ये बसण्याचं सामर्थ्य हे इंद्राच्या जवळ नाही आणि म्हणून तेच हंसयुक्त विमान पुढं घातलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागून रथामध्ये बसून इंद्र आलेला आहे। ज्या विमानामध्ये इंद्राला बसता येत नाही ते विमान ब्रह्मदेवानं शरभंग ऋषींच्यासाठी, शरभंग ऋषींची अशी निष्ठा, ब्रह्मादिक देवांना अतिशय पूजनीय असे शरभंग ऋषी, इंद्रादिक देव सगळे त्या आश्रमामध्ये येऊन लोटांगण घालू लागलेले आहेत आणि शरभंग ऋषींना विनंती करू लागलेले आहेत। इंद्र अतिशय गोड वाणीमध्ये आणि प्रार्थना करू लागलेला आहे। तो म्हणू लागलेला आहे, ब्रह्मदेवांनी आम्हाला पाठवलेलं आहे तरी या हंसयुक्त विमानामध्ये आपण बसून ब्रह्मभुवनाच्या ठिकाणी चालावे। त्यावेळेला शरभंग ऋषी त्यांना सांगू लागलेले आहेत की या वनासाठी प्रभू रामचंद्र आलेले आहेत। विराध राक्षसाचा वध करून ते आत्ता लवकरच इथं येतील। प्रभू रामचंद्रांचं दर्शन न घेता मला ब्रह्मसदनाची काहीच आवश्यकता नाही, तरी तुम्ही हे विमान घेऊन तुम्ही परत जावा। प्रभू रामचंद्रांच्या भेटीच्या पुढं ब्रह्मभुवन हे बापूड आहे, किरकोळ आहे आणि त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये बसून येता येणार नाही, हे तुम्ही ब्रह्मदेवांना जाऊन सांगा। असं शरभंग ऋषी बोलत असताना इंद्र हात जोडून ऐकू लागलेला आहे। त्याच वेळेला श्री रघुनाथ, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या दोघांनाही इंद्रानं पाहिलं। सूर्याची प्रभा असावी किंवा अग्नीचा गाभा असावा तसं इंद्राचं तेज, त्याची शोभा या पृथ्वीतलावरती स्पर्श झाला नाही। रथ, घोडे अतिशय विचित्र आहेत। मस्तकाच्या ठिकाणी चंद्रकांतीप्रमाणे शोभणारं छत्र आहे। चौऱ्या ढाळणारे सेवक आहेत, देवगण आहेत, मरुद्गण आहेत, इंद्राच्या बरोबर सिद्ध आहेत, चारण आहेत, भाट आहेत, बृहस्पती गुरु आहेत। त्या सर्वांनी प्रभू रामचंद्रांना पाहिलं। सीतामाई, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र या तिघांना पाहिलं गेलेलं आहे। या तिघांच्या समोर ते काजव्यासारखे दिसू लागलेले आहेत। प्रभू रामचंद्र हे अत्यद्भुत आहेत आणि त्यांना पाहून सगळे देव विस्मित झाले। प्रभू रामचंद्रांना पाहिल्याच्या नंतर जसं सूर्याच्या पुढं दिवा असावा तशी दशा देवांची झाली आणि देव स्वभावाला लाजले गेलेले आहेत। त्यांनी प्रभू रामचंद्रांना पाहिलं, अत्यद्भुत असं सुख झालेलं आहे आणि मग जय जयकार करीत ते स्वस्थानाला निघून गेले। शरभंग देवांना सांगू लागलेले आहेत
की ब्रह्मसदनामध्ये गेल्याच्या नंतर पुनरावृत्ती आहे. ब्रह्मभुवनाच्या ठिकाणी गेलं, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथलं भोग भोगता येतात. पुण्य संपलं की पुन्हा या पृथ्वी तलावरती जन्माला यावं लागतं. प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर अक्षय प्राप्त होतं, जिथं क्षयच नाही. आणि हे तुम्ही जाऊन ब्रह्मदेवांना सुद्धा विचारा. प्रभू रामचंद्रांना पाहिल्याच्या नंतर जन्म मरणाची तुटी होते, जन्म मरणाची बाधा खुंटली जाते. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं ही गोष्टच राहत नाही. इंद्रादिक देवांना उपेक्षून ब्रह्मदेव सदनाला सोडून प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी अतिशय सज्ञान असे शरभंग ऋषी आहेत. ऋषीचं बोलणं ऐकलं गेलेलं आहे. इंद्रादी देव सगळे निघून गेले. आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि शरभंग ऋषींना नमन केलं. प्रभू रामचंद्रांनी शरभंग ऋषीचे पाय वंदन केलेले आहेत. सीतामाई आणि लक्ष्मण दोघांनीही लोटांगण घातलं. त्या शरभंग ऋषीच्या पायावरती डोकं ठेवलं. त्यावेळेला ऋषींनी आलिंगन दिलं आणि त्याच्यानंतर अतिथीचे मध, दही, तूप, गंध आणि फुलांनी पाय धुवून पूजा केली गेलेली आहे. अशा पद्धतीनं सावधपणानं प्रभू रामचंद्र बसले. प्रभू रामचंद्र ऋषींना विचारू लागलेले आहेत, इंद्रादिक देव सर्व इथं आपल्या आश्रमामध्ये कशासाठी आलेले होते. हे प्रभू रामचंद्रांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि शरभंग ऋषी आश्चर्य करू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, जप तप ध्यान न करता दिव्य असं दर्शन हे प्रभू रामचंद्रा तुझं झालेलं आहे. तुला दिव्य असे डोळे आहेत. हे प्रभू रामचंद्रा, या अखिल सृष्टीमध्ये काय चाललेलं आहे हे तुला सगळं कळतं आहे. तू सर्व जाणता आहेस आणि म्हणून तुझी जी बुद्धी आहे ती अतिशय विशाल आहे. वेदशास्त्राचं जे वर्म आहे, प्रभू रामचंद्र हे केवळ परब्रह्म आहेत. दिनांना तारून नेण्यासाठी, त्या दिनांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतलेलं विश्रामधाम म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. अशी श्रीरामाची कीर्ती, त्या कीर्तीची आज मला प्रत्यक्ष प्रचिती आली. ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेले आहेत, आज मी जे प्राप्त केलं गेलेलं आहे ते या मृत्यू लोकामध्ये अतिशय दुस्तर आहे आणि हीच धर्माची स्थिती आहे. हे प्रभू रामचंद्रा, मी तुला सांगेन, अविकाळ कर्म केली. मी काय केलेलं आहे तर पितृलोक साध्य केला गेलेला आहे आणि त्याचंच हे सुख मला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून तो सुद्धा मी त्यागला गेलेला आहे. 100 सोमयाग केल्याच्या नंतर स्वर्ग भोग प्राप्त होतो, पण तो सुद्धा मला क्षयरोग वाटला आणि म्हणून मी त्याची उपेक्षा केली. महरलोक, जनलोक आदी करून तपोलोक ते सुद्धा साध्य झाले, पण त्याचे ना मला सुख वाटलं नाही. मी त्याचा त्याग केला. ब्राह्मण भक्ती सत्यव्रत आणि त्याच्यामुळं सत्य लोकाची प्राप्ती होते. इंद्रादी देव सगळे मला इथं न्यायला आले होते. हंसयुक्त असं जे विमान आहे ते स्वतःचं विमान ब्रह्मदेवाने पाठवलेलं होतं. पण हे प्रभू रामचंद्र, तुझं आगमन होणार होतं आणि म्हणून मी त्या ब्रह्मसदनाचा, ब्रह्मभुवनाचा त्याग केला. इहलोक आणि परलोक प्राप्त व्हावा असं अद्भुत पुण्य. पण ते सगळं हे प्रभू रामचंद्रा मी तुला अर्पण केले गेलेलं आहे. हे प्रभू रामचंद्रा, ते आपण पावन करावं. कर्म न करता ब्रह्मार्पण केलं तरी ते जन्म मरणाला वाढवतं.
आणि तुझे पाय पाहिल्यानंतर, तुझ्या पायाचं दर्शन घेतल्याच्या नंतर सर्व कर्म ही श्रीरामा तुला अर्पण होतात. मला पूर्वी भ्रांती होती, जे पुण्य ब्रह्मप्राप्ती, पुण्य पाप क्षयाच्या अंती प्रभुरामचंद्रांची भेट होते. म्हणून हे प्रभुरामचंद्रा, लोकांतरामध्ये पुण्य त्याची तूट होत नाही, म्हणून त्याच्यामध्ये दुःख आहे, ते सुख नाही. तुझे श्रीमुख पाहिल्याच्या नंतर अलौकिक अशी सुखाची प्राप्ती होते आहे. श्रीरामा, तुला पाहिल्यानंतर संसाराची समूळ तुटी होऊन जाते आहे, त्याची बाधा काही शिल्लक राहत नाही. निष्काम पुण्याच्या कोटी तुझ्या भेटीनं मला जोडल्या गेलेल्या आहेत. तुझ्या भेटीसाठी मी सत्यलोक गमन केलं नाही. प्रभुरामचंद्रांचं दर्शन झाल्याच्या नंतर जीव आणि शिव यांना समाधान प्राप्त होतं. प्रभुरामचंद्रांना पाहिल्याच्या नंतर सर्वेंद्रिय नित्य विश्रांती होते. ही माझी प्रचिती आज मला आलेली आहे, हेच सत्य आहे, असं प्रभुरामचंद्रांना शरभंग ऋषी म्हणू लागलेले आहेत. शरभंग ऋषींचं हे बोलणं ऐकलेलं आहे. प्रभुरामचंद्र अतिशय आनंदित झाले. ऋषींची अद्भुत शक्ती पाहिली गेलेली आहे आणि स्वतः प्रभुरामचंद्र त्यांना विचारू लागलेले आहेत. दंडकारण्य महान असं वन आहे, या वनामध्ये कुठं राहावं, कोणत्या ठिकाणी जावं, याची आपण मला आज्ञा द्यावी. शरभंग प्रभुरामचंद्रांना म्हणू लागलेले आहेत की याच वनामध्ये वनवासी सुतीक्ष्ण महान ऋषी आहेत, त्यांच्याजवळ तुम्ही जावं. ते तुम्हाला या वनामध्ये कुठं वास्तव्य करावं हे यथास्थिती सांगतील. ज्या योगे करून हे प्रभुरामचंद्रा तुम्हाला यश प्राप्त होईल, कीर्ती प्राप्त होईल आणि त्रिजगतामध्ये तुमची कीर्ती वाढली जाईल. याच पंथानं याच मार्गानं तुम्ही जावं. सुतीक्ष्ण ऋषींचं दर्शन तुम्हाला होईल आणि मग तिथं तुम्हाला ते सर्व मार्ग सांगतील, असं प्रभुरामचंद्रांना शरभंग ऋषी म्हणू लागलेले आहेत. तुझे पाय पाहिल्याच्या नंतर, तुझ्या पायाचं दर्शन घेतल्यानंतर, हे प्रभुरामचंद्रा, दृश्य दृष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी संपली गेलेली आहे. भव भयाचं भानच राहिलं नाही आणि जन्मायचं मरायचं ही गमन आगमनाची स्थिती संपलेली आहे. तरी प्रारब्ध हे बळवंत आहे आणि म्हणून वाणीनं वर्णन करता येणार नाही असं महात्म्य आहे. आणि तेच मला इथं प्राप्त झालेलं आहे. माझं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध पाहूनच ब्रह्मदेवानं विमान पाठवलेलं होतं, पण मी त्याचं निवारण केलं तुझं दर्शन घेण्यासाठी. तुझी ज्या वेळेला भेट होते त्यावेळेला प्रारब्ध देहाची गाठ जी आहे ती आपोआप उखलली जाते आणि हा देह उठाउठी पडून जाईल. तुला पाहिल्याच्या नंतर सावधान होऊन या निज देहाचं दहन करून मी सत्य लोकाला गमन करीन. तोपर्यंत आपण स्थिर राहावं. क्षण एक हे रघुपती, आपण शांत राहावं. साप जसं आपली कातीन सोडतो तसे या स्थूळ देहाची मी निवृत्ती करीन. स्थूळ देह संपला गेला तरी आत्मस्थितीचा मात्र पालट होत नाही. मग योगाग्नी दहन करून या देहाकृतीला संपूर्ण टाकीन आणि मी सत्य लोकांना जाईन. प्रभुरामचंद्रा, तुझ्या कृपेनं जन्म धरत असताना सुद्धा भय नाही, कर्म करत असताना भय नाही आणि देह मारताना सुद्धा भय नाही, भीती नाही. दोराच्या अंगी साप जन्मला आणि त्याच्यामध्येच राहिला आणि दोर मात्र पुन्हा
प्रकट झाला आणि त्याला मात्र काही भ्याला नाही. तशी या देहाच्या संगतीची अवस्था तुझ्या दर्शनानं आहे, तुझ्या प्राप्तीनं आहे. आणि म्हणून या देहाच्या बरोबर जशी खोटी सावली असते आणि जसं मोत्यांच्या बरोबर मुक्तांच्या बरोबर मिथ्या अशी त्यांची शरीर काय असते, त्या पद्धतीनं हे रघुराया अदृष्ट आहे, प्रारब्ध आहे असं बोलून प्रभुरामचंद्रांच्या समोर शरभंग ऋषींनी आसन केलं आणि योगाग्नीनं देहाचं दहन केलं. योगाग्नी देह दहन करीत असताना सत्यलोक भोगायतन कुमार देह प्राप्त झाला आणि दैदिप्यमान तेजस्वी दिसू लागले. याज्ञिक हे स्वर्गभवनाची प्राप्ती करून घेतात. त्याहून यांचं महत्त्व गहन आहे. अश्वमेध राजसू यज्ञ त्याच्याहून गहन अशी महिमा या शरभंग ऋषींचे आहे. पितृस्थान मागं टाकून, स्वर्ग मागं टाकून आणि देवसदन मागं टाकून शरभंग ऋषी सत्यलोकाच्या ठिकाणी गेले. सत्यलोकी शरभंगाची प्रभुरामचंद्रांची कृपा झाली. तेथही त्या सत्यलोकाच्या ठिकाणी देहबुद्धी राहिली नाही. ते सर्वांना पूज्य झाले. ब्रह्मदेवाने त्यांना सन्मानित केलं आणि देहबुद्धीची आस्था राहिली नाही. प्रभुरामचंद्रांची अशी कृपा झाली म्हणून ते विदेहत्वाला प्राप्त झाले. प्रभुरामचंद्रांचे नामस्मरण केल्याच्या नंतर बंधनाची बाधा बाधू शकत नाही. मग तेच प्रभुरामचंद्रांचे पाय पाहिल्याच्या नंतर देही असून शरभंग ऋषी विदेही झाले. दिनांना तारण्यासाठीच प्रभुरामचंद्र हे वनवासाला गेले. नाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण जेवून सांगू लागलेले आहेत. विदेहरूपी मोक्षाचं ताट शरभंगांना प्राप्त झालं आणि त्याचंच वर्णन तीच कथा सांगत असताना तोच उच्चिष्टाचा लाभ शेष भाग प्राप्त झाला. अतिशय परम असा हे रामायण आहे. तिथे भोगते वशिष्ठ वाल्मिक ऋषी आहेत आणि त्यांचं जे उच्चिष्ट आहे जनार्दन स्वामींच्या कृपेनं प्राप्त झालं असं नाथबारा सांगू लागले. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभुरामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.